कधी तुझा मोठं घर पाहिजे घर बघतोय असं झालंय. अरे माझ्यापेक्षा जास्त तर बाकीची मुलंच यारी झाली यारी. त्यांनी तर मला भली मोठी लिस्ट दिली आहे की तुला तिकडे जाऊन काय बघायचं ते. चला ना लवकर. आता चला बिराजदार पॅलेस. बापरे कसलं मोठं घर आहे. घर कसलं पॅलेस आहे पॅलेस. मी तर या घरात फिरूनच दमेल इतका मोठा पॅलेस आहे. म्हणजे आतमधल्या सगळ्या गोष्टी पण एकदम भारी असतील ना. जाम नशीबवान असतात असे लोक जे अशा पॅलेस मध्ये राहतात. नुसतं बघतच राहावंसं वाटतंय. कधी एकदा जणाचा फोटो काढतोय ना असं झालंय ग ताई. ताई आता आज चल ना आपण बाहेर का थांबलोय. मला घर बघायचंय. चल थांब ना जाऊयात आपण. विराज असला तर येऊ दे. तो पेढे आणायला गेलाय ना. तो आला की जाऊयात आपण. थांब जरा. काय पेढे कशाला. मेरे आने की खुशी में पेढे वगैरे काही नकोय मला. ताई तू तुझं घर दाखव. चल ना पटकन आत चल. मुंग्या अरे जरा थांब. किती उतावीळपणा करतोयस. विराज असला येऊ दे मग जाऊयात. हा जरा थांब. अरे यार किती वाट बघायला लावतात तुम्ही. कधी एकदाच घर बघतोय ना असं झालंय. कुठे राहिला विराजस. आता मी एकटी कसं घेऊन जाणार याला घरात. घरातलं कोणी काही बोललं तर. एक काम करते मुंग्याला थेट खोलीतच घेऊन जाते आणि त्याला सगळं नीट काय आहे ते समजावून सांगते. त्याला चुकीच्या पद्धतीने कळण्याआधीच मला त्याला विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगावं लागेल. मुंग्या अरे बापरे घर आहे राजवाडा आहे की स्वर्ग. नाही तर आमच्या घरात नुसतं एखादा बल्ब आहे पण इथे तर नुसतं चकाकतंय. हे काय बिस्किट. ब्रेड बटर कुकीज बिस्किट. ते पण असंच ठेवलंय आणि कोणी हात लावायला पण नाहीये. जर आमच्या घरात असं ठेवलं असतं ना तर एका मिनिटात माझ्या पोटात गेलं असतं. बरं मी खाऊ का. असं कसं खाणार. कोणी विचारायला पण नाहीये. पण जाऊ दे ना एकच तर खातोय. कोणाला काय कळणार. हे
ठेव, खाली खाली ठेव. का हात लावलास? कोण आहेस तू आणि घरात कसा आलास? चोर चोर आहेस तू? नाही. तू घरात कसा आलास सांग मला पटकन. कोण आहेस? पटकन बोल. कुठल्या नोकराचा मुलगा आहेस तू? सांग मला. मुंग्या. सांगलं आपलं सगळं. मुंग्या आलं तुझ्यामुळे. मुंग्या आलं सगळं इकडे. अहो नाही नाही, माझं नाव मुंग्या आहे. मुंग्या असं कुठं नाव असतं का? नाही नाही ते सोड. तू घरात कसा आलास ते सांग मला आधी. पटकन बोल. तू घरात कसा आलास? कसा घुसलास? कोणासोबत आलास? बोल पटकन. ओढ काय केलंस तू रे? किती महागडा ग्लास आहे माहितीये तुला? फोडून टाकलास ना? पटकन बोल. तू कसा आलास? कसा आलास? माझ्यासोबत आलाय तो. हो, मी राधाताई सोबत आले आहे. अच्छा, हिच्या सोबत आलास का तू? तरीच तुझा हात बरोबर आधी खाण्याच्या गोष्टींकडे गेला. पण दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर कोणालाही न विचारता कशालाही हात लावायचा नसतो, कुठेही जायचं नसतं, हे नाही शिकवलं वाटतं तिनं तुला? ते चुकून झालं असेल त्याच्याकडून. मी साफ करते ना ते. हा, तुम्ही प्लीज त्याला रागवू नका. छे छे, त्याला कशाला बोलीन मी तर आता डायरेक्ट दादाशी बोलणार. येस, तू येऊन ऑलरेडी आमच्या डोक्याला ताप दिलायस, पण तू ह्याला आणून आता आमचा ताप वाढवणार आहेस का? म्हणून आणलंस ह्याला? हा, चोरी करायला आणलास? या सगळ्या महागड्या वस्तू फोडायला आणलास त्याला? बोल. तू थांब, आता दाखवते मी तुला. हा त्या ताई, कोण होत्या त्या आणि इतक्या का चिडल्या होत्या आपल्यावर? थांब, मी सगळं सांगते तुला. आधी त्या काचा उचलते. ताई, मी पण मदत करतो. आणि ताई सॉरी, मी मुद्दामून नाही केलं. नाही 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 मुंग्या, तू थांब इथेच. तुला काच वगैरे होतील. तू थांब, मी झाडू घेऊन येते. इथेच थांब, हलू नकोस. काय म्हणालात? घर? नाही नाही, घर वगैरे काय मी बांधत नाही. मी विजेंद्र बिराजदार आहे आणि विजेंद्र बिराजदार एक राजा आहे. राजाला राहायला राजवाडा लागतो, म्हणून त्या जमिनीवर सुद्धा मी एक राजवाडा बांधणार आहे. हो, बांध. नाही, असं छान मस्त आलिशान राजवाडा बांधायचे स्वप्न बघतो, पण त्या आधी ना दादा तू एक अनाथ आश्रम बांधून टाक. हा, असा बरे फालतू बडबड करायची नाही. तोंड शिवून टाकेन तुझं, सांगून ठेवतो, लक्षात ठेव. ओरड, मलाच ओरड तू. पण ती बाहेरची माणसं येऊन तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतात ना, त्यांना नको बोलूस काही. नुसती खूप बडबड कर. नीट काय झालं ते सांग ना. अरे दादा, तू ना राजवाडा बांधायची स्वप्न बघतोस, पण आपल्या घराचा काही लोक अनाथ आश्रम करायला निघालेत. म्हणजे काही नाही. तू चल बरं, मी सांगते तुला सगळं. तू चल आधी. ताई, तुला एवढं काय झालंय? तू एवढी का घाबरलीयस? मुंग्या, तुला चल म्हटलं ना. मी तुला आल्याला सगळं सांगणार होते, पण तू धावत धावत आतमध्ये आलास. माझ्यासोबत आला असतास ना तर हे सगळं झालंच नसतं. तू चल आता आतमध्ये. ताई, पण मी एवढं काही नाही केलंय. मी तर फक्त ती बिस्किट. बरं, ते जाऊ दे. ताई, तुला आठवतंय ना की त्या ताई जाताना काय म्हणाल्या की मी दादाला सांगते. दादा म्हणजे कोण? आता शॉवरच ना. आणि शॉवर मला कधी ओरडतो का? नाही ना. ताई, मग का घेते तू इतकं टेन्शन? तोच तर प्रॉब्लेम आहे ना दादा. त्यावेळेस तू काही बोलला नाहीस, ओरडला नाहीस, म्हणून आज हे सगळे असे परिणाम होत आहेत. मी सांगणारेच काय ते?
दादा अरे त्या मोलकरणीला तू त्याच दिवशी घरातून बाहेर काढला असतास ना तर हा दिवस बघावाच लागला नसता. दादा आता त्या मोलकरणीने आपल्या घरात तिच्या घरची माणसं आणायला सुरुवात केली. काय मग म्हणून तर माझी चिडचिड होतीये. ती मुलगी आज तिच्या एका भावाला घेऊन आली आपल्याकडे आणि तो भाऊ माहितीये का, तो मुलगा आल्या आपल्या डायनिंग टेबलवरती असं छान ब्रेड बटर कुकीज बिस्किट ठेवले होते तर तो चोरून खात होता. नशीब मी बघितलं म्हणून. बापरे, कोणीच नसतं तर काय काय लंपास केलं असतं त्यांना, देव जाणे देव. दादा मी तुला वेळीच सांगते, अलर्ट करते मी तुला. आज आज ती कोणालाही न सांगता इकडून निघून गेली आणि तिच्या त्या दरिद्री वडिलांनी त्या एका मुलाला तिच्या बरोबर पाठवलं. का? कारण इकडे गिळायला मिळतं ना आयतं म्हणून. पण दादा असंच एक एक गोष्टी लंपास करायला असं एक एक मुलगा ते पाठवत राहिले तर त्यांना माहितीये ना इकडे असं फुकट गिळायला मिळतं म्हणून. दादा तू तू वेळीच काही केलं नाहीस ना तर ती मुलगी या घराला खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही. हा तोपर्यंत मी काय गप्पा बसणार आहे? कुठल्याही भिकारड्याची सावली सुद्धा मला बिराजदार सदनवर पडलेली आवडत नाही. आणि ही चक्क त्या भिकारड्याला घरात घेऊन आली आहे. हो, एवढी हिम्मत झाली त्या अनाथ मोलकरणीची. बघतोस तिला. कुठे आहे ते? खाली खाली. थांब वगैरे काही नाही. तुला वाटतंय तसं नाहीये इथे. तू चल. थांबा. ताई, बिराजदार साहेब. काय गे, कुठे गेली होतीस? बोल ना, कुठे गेली होतीस? इथली घरातली कामं सोडून मला न विचारता घराच्या बाहेर पडण्याची हिंमत कशी झाली तुझी? बोल. ते मी काय ग काय? हा आता का बोबडी वळली तुझी? बोल ना बोल. सांग कुठे गेली होतीस दादाला. सांग की मी माहेरी गेले होते. दादा अरे आम्ही खूप खूप कामात जुंपतो ना तिला, त्यामुळं आराम करायला माहेरी गेली होती. हो ना? नाही, तसं नाहीये. चुकलं माझं. मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं पण मी नंतर सांगते ना सगळं तुम्हाला. फक्त मुंग्याला माझी माझ्या समोर अवाक्षरी काढायचं नाही सांगितलेलं असताना बोलण्याकरता जीभ वळतेच कशी ग तुझी? हा, तू कोण आहेस हे विसरली असशील ना, तर हा विजेंद्र बिराजदार एका क्षणात तुला ती आठवण करून देईल. शेवटचं सांगतोय, या घराची मालकीण असल्यासारखं वावरू नकोस. लायकी ओळखून वाग, कळलं? तू इथे एक मोलकरीण आहेस फक्त. फुटकळ मोलकरीण. पडेल ते काम करायला ठेवलेली मोलकरीण आहेस तू. ताई, हे काय म्हणताय? तुझं तर शॉवर सोबत लग्न झालंय ना? हो हो, विराजाशीच लग्न झालं तुझ्या ताईचं. पण तरीही ती मोलकरीणच आहे या घरात. नाही तुला वाटत असेल आपली ताई ह्या घरात अशी छान राणीसारखी राहत असेल,
सून म्हणून केवढा मान असेल, पण नाही. ती मोलकरीणच आहे या घरातली. तुझी ताई जोवर या घरात राहील ना, तोपर्यंत ती फक्त मोलकरीणच असेल. कळलं? मूर्खपणा, निव्वळ मूर्खपणा केलाय त्या मुंग्याला तिकडे पाठवून. आणि माई, तुला तरी काय गरज होती त्याला तिकडे पाठवायची? अहो, लहान आहे अजून तो चंदूशेठ. आणि किती वेळा आपण त्याला नाही म्हणणार होतो. असं काय जगा वेगळा हट्ट केलाय हो त्याने. कधी कधी लहान मुलांच्या कलाने सुद्धा घ्यावं लागतं. अगं माई, राधा आत्ता कुठे सासरी गेली? आणि तिचा जम बसायच्या आधीच आपण तिकडे जाणं येणं केलं तर चांगलं दिसत नाही ना ते. आणि ते लोक तरी काय विचार करतील आपल्याबद्दल? आपल्यामुळे तिला कोणी चुकीचा शब्द बोलला नाही पाहिजे हेच मला वाटतं. पण तुम्ही माझं ऐकत नाही. मुंग्याला पण जा म्हटलं तर गेला लगेच. अहो, किती चिडता चंदूशेठ. थोडे शांत व्हा. मी होईल शांत, पण तो शांत बसणार आहे का मुंग्या? ते डोक्यात मुंग्या वळवळतात ना, तसे 100 प्रश्न विचारत बसेल त्यांना. तिकडच्या माणसांचं डोकं खात बसलं तर राधानी किती सांभाळायचं? ती तरी किती सांभाळून घेईल त्याला. काही कठीण नाहीये. आणि राधा काय मुंग्याला आजच ओळखते का? तो काही तिला नवीन नाहीये. हे बघा, तुम्ही नका जास्त विचार करू. काहीही होणार नाहीये. आणि काही झालंच तर काय? गोष्टी सांगून होत नाही माई. आपण आहे ना त्या मुंग्याला तिकडे पाठवून ना खूप मोठी चूक केली. मला अजिबात पटलेलं नाही. गप्पा बसा तुम्ही. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. तुम्हीच म्हणता ना राधेच्या घरी सगळं चांगलंय म्हणून. मग केली मुंग्यानी तिथे थोडी मस्ती, तर कुठे बिघडलं? आणि माणसं सगळी चांगलीच आहेत ना, मग समजून घेतील मुंग्याला जसं आपण घेतो. काय हो, पण तरी अजूनही पण आहेच का तुमचा? मला सांगा, राधाच्या घरची सगळी माणसं चांगली आहेत ना? की मी काळजी करू नये म्हणून तुम्ही मला खोटं सांगताय? बोला ना. नाही नाही माई, खोटं कशाला बोलेल? चांगलीत माणसं, चांगलीत. ठीक आहे, आता मुंग्या आल्यावर कळेलच काय ते. काय कळेल? म्हणजे तिकडे त्या माणसांचा राधाला काही त्रास होत नाहीये ना, मुंग्या सांगेलच आल्यावर. एक वेळ तुम्ही खरं लपवलत ना, तरी मुंग्या नाही लपवणार. काय खरं आहे ते तो सांगेलच. आणि एकदा का खरं काय ते कळलं ना, की मग ठरवू मुंग्याला आणायचं की नाही ते. आणि माझ्या राधाला तुझे सगळे काम धंदे सोडून या अनाथ मुलाला आणायला तू तिकडे गेलीस. आणि या अनाथाला इथे आणताना एकदाही तुझ्या डोक्यात विचार आला नाही की या घरात तुझी लायकी काय? दादा, अरे यांच्यासारख्या अनाथांना जिथं फुकट खायला मिळतं ना, तिथं हे लाज लज्जा शरम सगळं विकू देतात रे. ओ नाही, तू फुकट खायला नाही आलाय. त्याला खरंच इथे यायचं होतं, माझ्या बरोबर राहायचं होतं म्हणून आलाय तो. पण या घरात अनाथांना आडगळीच्या खोलीत सुद्धा जागा नाही. हे माहित असताना सुद्धा तू याला इथे आणलंसच का? दादा, अरे विसरलास का तू? आपल्या नाकावर टिच्चून ऑर्डर मिळवली मॅडमनं. पण एक ऑर्डर काय मिळाली? सोकावली. असं खरंच माझ्या मनातही नाहीये. तुम्ही का असा विचार करताय माझ्या बाबतीत? कारण तुला खरंच असं वाटायला लागलंय की तुझे हात आता आभाळाला टेकलेत. पण आपले हात जेव्हा आभाळाला टेकलेले असतात ना, तेव्हा हवेत लटकणाऱ्या पायांकडे आपलं लक्ष जात नाही आणि तिथेच सगळा घोळ होतो. हे तुझे हवेत लटकणारे पाय असे खिचन ना की एका क्षणात जमिनीवर आपटशील.
इथे राहायचं असेल तर आपली लायकी ओळखून राहायचं. तुझ्यासारख्या अनाथ उपऱ्यांची इथे भरती केलेली मला चालणार नाही. हे विजेंद्र बिराजदारचं घर आहे. कोणी आईरा गेल्याने उघडलेला अनाथ आश्रम नाही. साहेब, मला माफ करा, पण मी इतक्या सहज जर माफ केलं ना तर समोरचा परत चूक करताना विचार करत नाही. की नाही रे? हा, साहेब, तुम्ही प्लीज मुंग्याला काही बोलू नका. त्याची काही चूक नाहीये. सगळी चूक माझी आहे. मी त्याला इथे घेऊन आले. मी त्याला इथे आणायला नको होतं आणि तुम्हाला न सांगता इथून जायला सुद्धा नको होतं. चुकलं माझं, मला माफ करा साहेब. हे शेवटचं होतं. यानंतर अशी चूक माझ्याकडून कधीच होणार नाही. इथून पुढे माझ्या घरचा कुठलाही माणूस इथे येणार नाही. पण यावेळी साहेब, चूक झालीये तर शिक्षा ही मिळणारच. मालकाला न सांगता घराबाहेर जाण्याची हिंमत केलीस ना तू. एवढं बळ आलंय तुझ्या पायात. आता हे बळ काढून टाकण्याची वेळ आलेली आहे. तुझं घराबाहेर पडणारं प्रत्येक पाऊल पुसून टाकण्याची वेळ आलेली आहे. चल साहेब, त्याला काही करू नका. लहान येतो. इथे आल्यावर असं काय होईल या गोष्टीची कल्पनाही नव्हती हो त्याला. मी हात जोडते तुमच्या पुढे, दयेची भीक मागते. त्याला काही करू नका. त्याच्याकडून जेही झालं ते चुकून झालं साहेब. माफ करा प्लीज. पण तू तर ठरवून आणलंस ना याला इथे. माझा नियम मोडलास आणि नियम मोडल्याचा परिणाम हा भोगावाच लागणार आहे. असावरी, हा दादा, भावाला त्रास झाला की बहिणीचं काळीज कसं तिळ तिळ तुटत बघितलंयस कधी? नाही ना रे दादा. मग आता बघ. ये चल. साहेब, साहेब ऐका माझं. नको. मुंग्या, तुला लागलं नाही ना बाळा? साहेब, त्याला सोडा. त्याची खरंच काही चूक नाही हो. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती मला द्या. त्याला काही करू नका. मी पाया पडते तुमच्या. पाया पडण्याचं नाटक करून तू कधी पाय खेचशील ना याचा काही नेम नाहीये. मी चांगला ओळखून आहे तुला. मुळात पाया पडावं लागेल, नाक घासावं लागेल असं करावंच कशाला? या घराबाहेर पडण्याची तू हिंमत दाखवलीस ना. आता पुन्हा या घरात येण्यासाठी तुला हिंमत दाखवावी लागेल. बघू तुझ्यात किती हिंमत आहे ते.